first video we see how to write the prescription and what are the important information in that. In that video we'll learn how to calculate the dose and the frequency and the bottles. सो आपण पहिल्यांदा पाहूया डोसेस कसे काउंट करायचे. तर फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग आहे डोस कॅल्क्युलेशनसाठी ती म्हणजे MKD, वेट, प्रिपरेशन अँड द फ्रिक्वेन्सी. सो आपण वन बाय वन कॉन्सेप्ट समजून घेऊया. सो फर्स्ट आहे MKD. MKD म्हणजेच काय तर mg पर kg पर डोस, किंवा काही मेडिसिनसाठी आपण mg पर kg पर डे असे पण काही डोसेज असतात. सो डोस आणि डे यामध्ये डिफरन्स आहे. त्याच्यानंतर वेट तर आपल्याला पेशंटच्या इन्फॉर्मेशनमधून घेऊ शकतो आपण. आणि त्याच्यानंतरचं आहे ते म्हणजे प्रिपरेशन. तर प्रिपरेशनमध्ये काय आहे की आपल्याकडे कोणती अवेलेबल टॅबलेट आहे, म्हणजे लाईक 20 mg 1 ग्रॅम लाईक दॅट. त्याच्यानंतर आपल्याकडे कोणती वायल अवेलेबल आहे, म्हणजे ते असू शकते 100 mg पर ml, किंवा ड्रॉप्स आपल्याकडे कोणते अवेलेबल्स आहेत. तर या सगळ्या किंवा सिरप, सस्पेन्शन, तर हे सगळं आपण त्या प्रिपरेशनमध्ये घेतो की आपण कोणती प्रिपरेशन यूज केली आहे. आणि त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट येतं ते म्हणजे फ्रिक्वेन्सी, म्हणजे फुल डेमध्ये तुम्ही किती टाईम्स तो ड्रग देत आहात. आता सपोज तुम्ही बोलला की Q6R, म्हणजे तुम्ही प्रत्येक 6 hourला तो ड्रग देतात, म्हणजे टोटल डेमध्ये किती ड्रग्स झाले तर आपण 4 times देतो. जर आपण बोललं की Q8 hours, म्हणजे एव्हरी 8 hours जर आपण देत असू तर ते झाले 3 times a डे. पण त्याच्यासाठीच 3 times a डे झालं. सो ही झाली फ्रिक्वेन्सी. सो याचा सगळ्या गोष्टींचा आपण यूज करून आता कॅल्क्युलेट करणार आहोत की डोस कसा कॅल्क्युलेट करायचा ते. तर आपण त्याच्यासाठी पॅरासेटामॉलचं एक्झाम्पल घेणार आहोत. पण त्यानंतर त्याच्या आधी एक गोष्ट समजून घ्या, ती म्हणजे बॉटल्स कशी कॅल्क्युलेट करायची, की किती बॉटल्स द्याल तुम्ही तुमच्या पेशंटसाठी. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हे पाहायचं आहे की तुम्ही किती डोस देत आहात. तुम्ही ठीक आहे, तुम्ही देत आहात 5 ml, ओके. आणि फ्रिक्वेन्सी किती आहे तुमची, सपोज एवढी 6 hour देत आहात तर किती 4 times, म्हणजे फ्रिक्वेन्सी किती झाली 4 times तुम्ही देत आहात. आणि किती डेज तुम्ही देणार आहात तो ड्रग, तर सपोज 1 डेसाठी तर 1 डे. आणि आपण ॲव्हरेज हे मानून चालतो की 60 ml बॉटल असेल आणि आपण त्याला डिवाइड करणार 16 डिवाइड बाय 60. सो हा काय झाला तर बॉटलचा नंबर आला, काउंट आला. आणि हे आपण लिहितो, ते मी तुम्हाला सांगितलं की हॅशटॅग करून आपण लिहिणार किती बॉटल्स, किती वायल, हे सगळं आपण लिहिणार आहोत. आपण वायलवालं पण शिकणार आहोत, पण ते पुढच्या व्हिडिओजमध्ये शिकूया, म्हणजे हे खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होणार नाही. तर पहिल्यांदा आपण डोस कॅल्क्युलेशनसाठी शिकूया. तर सपोज आता पॅरासेटामॉल घेऊया आपण वेट घेऊया 20 kg, ओके. तर आता हे बघूया की आपला फॉर्म्युला काय होता डोससाठी. आपला फॉर्म्युला होता MKD इंटू वेट इंटू 1 बाय प्रिपरेशन होल डिवाइड बाय द फ्रिक्वेन्सी. तर आता आपण MKD घेऊया. तर मोस्टली आपण एकदम स्मॉल उभीजमध्ये 10 घेतो, आणि चाइल्डपासून आपण 15, अडल्टमध्ये पण 15च यूज करतो. तर आपण 10 यूज करूया. तर 10 MKD इंटू वेट 20 इंटू प्रिपरेशन. सपोज आपण बॉटलसाठी कॅल्क्युलेट करत असतो तर आपल्याला रिव्हर्स करायची, म्हणजे रेसिप्रोकल घ्यायचं आहे. म्हणजेच काय झालं 5 250. फ्रिक्वेन्सी काय आपली, तर ही पर डोस आहे. जर पर डोस असेल तर फ्रिक्वेन्सीची गरज आहे का, तर नाही, कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे. तर फ्रिक्वेन्सी डोस ॲव्हरेज आहे, त्याच्यामुळे आपण ती काही घेत नाही. तर हे टोटल कॅल्क्युलेशन आपण कॅल्क्युलेटरचा यूज करून सुद्धा करू शकतो, किंवा आपण हे टोटल कॅल्क्युलेशन किंवा मॅथ्स यूज करून सुद्धा करू शकतो. सो हे किती आलं 4 ml, ओके.
म्हणजेच आपण काय करणार आहोत तर त्या बेबीला 4 ml देणार आहोत एव्हरी 4 hours ॲज पर नीडेड PRN. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या सगळ्यासाठी कसं प्रेस्क्रिप्शन लिहायचं ते पॅरासिटामॉलच्या बॉटलसाठी, ड्रॉपसाठी, वायलसाठी. त्याच्यासाठी आपण डिफरंट व्हिडिओ करूया पॅरासिटामॉलसाठी. आत्ता फक्त एवढंच इम्पॉर्टंट आहे की डोस कसा कॅल्क्युलेट करायचा. हा पर डोस होता म्हणून आपण फ्रिक्वेन्सी काहीच नाही घेतलेली. पण जर इथं पर डे असतं तर मग मात्र आपण फ्रिक्वेन्सी घेतली असते की किती टाईम्स आपल्याला यूज करायचं ते. हे लक्षात ठेवा की पॅरासिटामॉलमध्ये आपण फ्रिक्वेन्सी यूज करत नाही. बॉटल्स ओके, बॉटल्स पण आपण काढू शकतो. तर आपण हे पाहूया की ठीक आहे. तर किती 4 ml आपण देणार आहोत एव्हरी 4 hours. म्हणजेच किती झाले तर 24 डिवाइड बाय 4 करणार. म्हणजेच आपल्याकडे 6 टाइम्स आपण 6 टाइम्स देणार. हे म्हणजेच 4 × 6 देणार आपण, राईट. म्हणजेच किती ml झाले 24 ml. हे झालं आपण फुल डेचं काढलं. आणि जर आपले एक बॉटल किती 60 ml म्हणजे इनफ आहे म्हणून मग आपण लिहिणार #1 बॉटल. पण जर इथे असं आलं असतं की तुम्हाला खूप डेजसाठी द्यायचं आहे 120 वगैरे तर 60 mlचीच बॉटल आहे पण आपल्याला 120 द्यायचं आहे तर किती आलं असतं हे सगळं की 2 बॉटल्स. हे एक बेसिक कॅल्क्युलेशन आहे, हे एकदा समजून घ्या. ओके, थँक्यू.